थँक्यू सर, मला इथं बोलण्यासाठी आपण संधी दिली आणि माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मला इथे बोलवले आहे. खरं तर मी 10th एकदम छोट्या स्कूलमध्ये होतो, लर्न अँड प्ले स्कूल दौंड, आणि तिथून मग 10th परीक्षेत पास झालो आणि मग आपल्या अकॅडमीमध्ये आलो. अकॅडमीमध्ये सुरुवातीला थोडंसं प्रेशराईज होत होतं की कसं करावं काय करावं, पण हळूहळू जे रिदम पकडला आणि मग आता काही दिवसांनी म्हणजे आता IITत जाणारच आहे मी. 2-3 दिवसांनी IIT जावं लागेल आता आणि खूप आनंदाचा क्षण आहे. म्हणजे एकदम कॉन्फिडन्स होता फुल की आज IITत जायचं आहे. सुरुवातीला वाटलं नव्हतं, पण आईवडिलांचे आशीर्वाद आणि आपल्या अकॅडमीत सगळ्यात जास्त सपोर्ट होता. आणि प्रवीण सर, तुमचा सपोर्ट एक नंबर. तसेच DM सर आहेत, पर सुमित सर आहेत. आणि हे आहे की आपल्या अकॅडमीकडे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल डाऊट सॉल्विंग जी टेक्निक आहे ती. कारण जी क्वेश्चनमध्ये आपल्याला जे अडचण येते ती म्हणजे स्वतःहून विचारली तर मग समजते वाटकन. आणि मग जेव्हा आपलं डीप नॉलेज जेव्हा वाढते तेव्हाच मग जे ॲडव्हान्स असू दे किंवा मग जे मेन्स ज्या टफ एक्झाम आहेत त्या सॉल्व्ह होतं. जे ॲडव्हान्सला असं म्हटलं गेलं की सगळ्यात टफ आहे जगात, पण असं आहे की ते एक्झामची जी लेवल आहे, जी क्वालिटी आहे ती ते ठरवणारच. पण आपण एक कॅन्डिडेट असून त्याचं टेन्शन घेण्याची गरजच नाही आहे. आणि आपण एक्झामच्या लेवलपेक्षा आपली प्रिपरेशन यावर लक्ष द्यायला हवे. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आणि वीक पॉईंट्स कुठले. आपण आपल्या स्ट्रॉंग पॉईंट्सच्या मदतीनं वीक पॉईंट्स कसे टॅकल करू यासाठी लक्ष द्यायला पाहिजे. आणि वीक पॉईंट्स एकदा का आपण ओव्हरटेक केले की मग आरामात क्लिअर होते ती ॲडव्हान्स. जे मेन्स तर होणारच असते. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण अवेअर राहायला पाहिजे एक्झामबद्दल की एक्झाममध्ये आपण कुठल्या मिनटाला कुठला क्वेश्चन घेतो हे खूप मॅटर करतं. कारण जेव्हा शेवटी रिझल्ट येतो तेव्हा 20 to 25 मार्क्सचा जो इफेक्ट पडतो तो यामुळेच पडतो. पहिले की आपण 7-8 स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे असं मी म्हणतो. आपण एक स्ट्रॅटेजी घेऊन जर पेपर दिला तर प्रत्येक पेपरमध्ये सहज चालणार नाही ते. एखाद्या वेळेस असू शकतं की फिजिक्स टफ असू शकतं तर फिजिक्सला थोडा जास्त टाईम लागेल, मग फिजिक्ससाठी आपण थोडा प्लॅन करून टाईम द्यायला पाहिजे असं असू शकतं. आणखी एक आहे की आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व करतो तेव्हा दररोज क्वेश्चन सॉल्व करतो, दररोज करायला पाहिजेत. आणि त्यामुळे काय होतं, प्रॅक्टिस आणि स्पीडमुळे आपले जे क्वेश्चन सॉल्विंग टेक्निक आहे ती डेव्हलप होते. आणि जेव्हा क्वेश्चन सॉल्विंग टेक्निक डेव्हलप होईल तेव्हा मग आपण क्वेश्चन जे एकदम इफेक्टिव्ह वेमध्ये सॉल्व करू ना तेव्हा मग टाईम पण सेव्ह होतो आणि आपली IQ लेवल असते ती पण वाढते. शेवटी मी सांगतो की जे ॲडव्हान्सला एवढं पण टफ नका मानू की एकदम क्लिअर होण्या इतकं नाही. आणि आता हे शेवटी एक सांगतो की 4D आपण लक्षात ठेवायला पाहिजे: डिटर्मिनेशन, डेडिकेशन, डिवोशन आणि डिसिप्लिन. जर आपण याने जर पुढे गेलो तर मग आपण हरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. थँक्यू.